हे अस्तर आहे। अस्तरचे फ्रंटचे प्रिन्सेस कट मी जोडून घेतलेले आहे आणि हे मेन फॅब्रिक म्हणजे नेटचं आणि सॅटिन हे जोडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि इथे बॅक सुद्धा जोडून घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे जे कप आहे ते पहिले फक्त इथे जोडायचे आहेत अस्तरला। ठीक आहे, तर ते कसे जोडायचे, तर मी असं उलट्या बाजूने हे असं फोल्ड करून इथे खूण केली आणि पुन्हा फोल्ड करून इथे खूण केली, तर हा आपल्याला मिळालेला आहे मध्यभाग। तर हा मध्यभाग ही उलट बाजू आहे, हा सरळ आहे, तर हा जो उलट आहे तो आपल्याला असा करून ही जी खूण मिळाली ते आपल्याला इथे मी हा कट मारलेला आहे, प्रिन्स कट म्हणजे टक्सचा जो आहे तो मला इथे ठेवायचा आहे। हा टक्सचा जो पॉइंट आहे तो आणि हा मॅच करायचा आणि सरळ असं हे शिलाई करून घ्यायची आहे, फक्त अस्तरला जोडायचे। हे असं जोडून घेतलेलं आहे। हा उलट भाग होता, आपण पाहिलेला हा उलट भाग आहे। हे असं येणार। ठीक आहे, आता यावरती आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे हे जे मेन फॅब्रिक आहे तिथे आपल्याला प्रिन्स कटला अशी इस्त्री करून घ्यायची आहे, म्हणजे फ्रंटला आपल्याला चांगली फिनिशिंग मिळते कप्स लावल्यानंतर। आता हे व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मी इथे पिन्स लावून घेतलेले आहेत आणि जो गळा होता मागचा हा डिझाईनचा गळा तो पण मी असा पलटी करण्यासाठी अटॅच करून घेतलेला आहे। आणि आता फ्रंट जो आहे तो सुद्धा गळा इथे मी स्टिच करून घेणार आहे आणि हे संपूर्ण ब्लाउज जे आहे ते पलटी करून इस्त्री करायचे। इथे दोन्ही साइडला मी कप्स लावून घेतलेले आहेत जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे। आणि आता हे मी तुम्हाला उलटवून दाखवते की हे कसं दिसणार आहे।
अशा पद्धतीने हे कप्स आपले जॉईन करून रेडी आहेत. हे अशा पद्धतीने मी हे कप्स जॉईन करून घेतलेले आहे. बाहेरून हे असे दिसतात आणि आतल्या साईडने हे अशा पद्धतीने हे हाईड होऊन जातात, लपून जातात अस्तरच्या खाली. म्हणून आपण सॅटिन, हे मेन नेट आणि हे अस्तर हे लावतो कप्स लावायचे असतील तर. ठीक आहे. तर आता गळ्याला इथे थोडे कट्स मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित पलटी करता येईल. आणि मग इस्त्री केल्यानंतर मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. अशा पद्धतीने हे इस्त्री करून मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. इथे आयपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे. आतल्या बाजूने हे असं दिसतं आणि हुक पट्टी आता इथे या साईडला लावायची आहे. तर ही व्यवस्थित अशी फिनिशिंग छान दिसते कप्सची आणि आयपट्टीची सुद्धा ही अशी व्यवस्थित फिनिशिंग आहे आतल्या बाजूने. आता चहू बाजूने आता ही अशी शिलाई मी करून घेणार आहे. तर जर तुम्हाला ही ब्लाऊजची फिनिशिंग, कप्सची फिनिशिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी.